नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तुमचं PCK फूडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघत आहेत की कॅटल फीड बिझनेस या संदर्भात पूर्णपणे माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे घेणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत रॉ मटेरियल पासून ते तुमच्या पॅकेजिंग पर्यंत या प्लांटमध्ये या बिझनेसमध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, मशीन्स कशा असणार आहेत, त्यांचं वर्किंग कसं असणार आहे, त्याला लागणारे वर्कर्स लेबर्स कसे असणार आहेत, जागा किती लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला देत आहेत। आणि तुम्ही पूर्णपणे शांतपणे ऐकून घ्या लास्टपर्यंत, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे। तर आता सुरुवात आपण करत आहेत। या प्लांटमध्ये तुम्हाला लागणाऱ्या मशिनरीज ज्या की मॅन्डेटरी महत्त्वाच्या 3 मशिनरी तुम्हाला या प्लांटमध्ये लागणार आहेत, ज्या की असणार आहेत ग्राइंडर, मिक्सर आणि पॅलेट मशीन, जे की तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात बघा। सर्वात पहिले तुमचं जे रॉ मटेरियल असणार आहे, बरंचसं रॉ मटेरियल यात यूज केलं जातं, तर ते पूर्ण रॉ मटेरियल आपल्याला ग्राइंडरद्वारे, म्हणजे इथं स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे, या ग्राइंडरमध्ये तुम्हाला भरडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची पावडर होणार आहे, म्हणजे भरडा होणार आहे, बारीक फॉर्ममध्ये ते येणार आहे। त्या पावडरचं तुम्हाला परत तिथला जो ग्राइंडरमधून पडलेला माल आहे तो तुम्हाला उचलून टाकायचा असतो आपल्या मिक्सरमध्ये। मिक्सरमध्ये कशासाठी मित्रांनो, मिक्सरमध्ये त्याला टाकायचं आपल्याला, जेणेकरून त्या फीडची, त्या गोळीची क्वालिटी आपली इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे आणि जनावरांच्या तब्येतीत फरक पडणार आहे, दुधामध्ये सुद्धा फरक पडणार आहे। यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये तुम्ही एक्सटर्नली म्हणजे वरून तुम्ही मिनरल्स पावडर्स असतील, प्रोटीन पावडर्स असतील, ज्या की मार्केटमध्ये मिळतात त्या टाकू शकतात। अजून फूड ॲडिटिव्ज मिळतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात, जेणेकरून तुमच्या फीडची शेल्फ लाईफ जास्त वाढणार आहे आणि त्याला क्वालिटी मिळणार आहे। त्याचबरोबर हे मिक्सर असं मशीन आहे की ते की ग्राइंडरसारखं नाही आहे की इकडून टाकलं तुम्हाला समोरून मिळणार आहे। मिक्सरमध्ये तुम्हाला कमीत कमी बॅच वाईज मिक्सर चालतो, कमीत कमी तुम्हाला 10 ते 12 मिनिटं मिक्सर फिरवायचा असतो। त्यानंतर त्यातून निघणारा जो माल आहे तो आपल्याला उचलून टाकायचा आहे पॅलेट मशीनमध्ये, जे की आपलं लास्ट आणि फायनल मशीन असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कंटिन्युअसली, त्यामध्ये जो मिक्सरमधून निघलेला माल आहे तो आपल्याला पॅलेट मशीनमध्ये टाकायचा आणि पॅलेट मशीनमध्ये टाकून आपल्याला तिथून मिळणार आहेत पॅलेट्स, ज्या की तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये, त्याचे फोटो कसे असतील। त्या पॅलेटमध्ये तुम्ही 4 mm, 6 mm, 7 mm, 8 mm पर्यंत पॅलेट्स बनवू शकता, जसं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता। फक्त त्यामध्ये जे डाय असतात आणि रोलर असतात, डाय असते ती डाय जशी चेंज करणार आहे तसं आपल्याला प्रोडक्शन पण चेंज मिळणार आहे, म्हणजे की 4 mm असेल ते आपल्या एरियानुसार जसं पाहिजे तसं आपल्याला पॅलेट फीड आपण बनवू शकतो। तर या असणाऱ्यात आपल्याला आपण पाहिलं मित्रांनो यंत्रसामग्री संदर्भात, म्हणजे मशीन संदर्भात 3 मशीन्स असणार आहेत, त्याद्वारे आपण गोळी पेंट तयार केलं। आता यासाठी ही गोळी पेंट बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, कच्चा माल काय काय असू शकतो, तर यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त यूज केलं जातं ते म्हणजे तुमचं मक्का, कॉर्न, याचं प्रमाण यामध्ये जास्त असतं। त्यानंतर पीनट DOC असेल, तुमची DORB असेल, सनफ्लावर DOC असेल, परत तुमचं पीनटचं DOC, परत पीनटवरचं जे भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात त्याचं टर्पल सुद्धा यामध्ये यूज केलं जातं। परत पोहा मिलचं वेस्टेज असेल, त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त ते सुद्धा यामध्ये यूज केलं जातं। परत डाळ मिलचं जे वेस्टेज असणार आहे ते सुद्धा यामध्ये यूज केलं जातं, जे की तिथलं वेस्टेज असतं पण इथलं आपलं रॉ मटेरियल असणार आहे ते सुद्धा यामध्ये यूज केलं जातं। हे सगळं तुम्ही यामध्ये ग्राइंड करून यूज करू शकता। प्लस बाइंडिंग एजंट म्हणून तुम्ही गुळाचं पाक ते सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता, किंवा कारखान्याचं वेस्टेज जे असतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता, जेणेकरून त्या गोळी पेंटची फिनिशिंग, ब्राईटनेस ज्याला म्हणता येईल ती वाढते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते। आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण फॅट लेवल वाढतो, SNF लेवल सुद्धा तुमच्या दुधाचा वाढतो, दुधाच्या वाढीमध्ये जास्त प्रमाण येतं, प्लस जनावरांना खायला दिल्यावर प्लस जनावरांच्या तब्येती सुद्धा यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतात। अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल तुम्ही यामध्ये यूज करू शकता। जसं तुम्ही बिझनेसमध्ये या उतरणार आहेत तसं तुम्हाला आणखीन नॉलेज येईल आणि तुम्ही त्यानुसार फॉर्म्युलेशन याचं तयार होतं, किती प्रमाणात काय करायचं। तसं आपण पण तुम्हाला इथं व्हिजिट केल्यावर ज्यावेळेस तुम्हाला हा करायचा त्यावेळेस आपण सुद्धा तुम्हाला या संदर्भात नॉलेज देतो की कसं कसं तुम्हाला यूज करायचं रॉ मटेरियल। त्यानंतर आता हे रॉ मटेरियलपर्यंत झालं। आता लागणारे आपल्याला या सिस्टमसाठी ठेवण्यासाठी, ह्या प्लांटसाठी जागा किती लागू शकते, तर जागेचं कसं आहे मित्रांनो की बाबा तुम्ही किती कॅपॅसिटीचा, किती क्षमतेचा प्लांट घेताय त्यावर तुमचं जागा डिपेंड आहे। म्हणजे जर तुम्ही 100 किलोचा घेतला तर तुम्हाला किती, 500 किलोचं घेतलं तर त्याला वेगळी, आणि 1 टनचा घेतलं तर त्याला वेगळी। तसं आपल्याकडे जर तुम्ही आले तर 50 किलो ताशी प्रोडक्शनपासून ते तुम्हाला 5 टन ताशी प्रोडक्शनपर्यंत मशीन्स हा प्लांट आपण लावून देतोय। तर तुम्हाला जसं जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल 100 किलोमध्ये तर तुम्ही हे अर्ध्या गुंठ्यामध्ये सुद्धा चालू करू शकता, आणि जर तुम्हाला 1 टनाचं करायचं असेल तर याला तुम्हाला 2,000 स्क्वेअर फूटपासून तुम्ही चालू करू शकता। या टाईपमध्ये तुम्हाला जर, म्हणजे कसं आहे की जागा ही डिपेंड असते तुमच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीवर। तर जागेचं झालं, जागा असेल ती प्रोडक्शन कॅपॅसिटीवर डिपेंड असते। परत याला लागणारी पूर्ण लाईट असेल, लाईट
लाईटसुद्धा तुम्हाला ती पण ताशी किती प्रोडक्शन आहे त्यावर डिपेंड आहे. लाईट पण 50 किलोला इतकी लागणार तर 100ला जास्त लागणार आणि 200ला जास्त लागणार. हे झालं लाईट. तर भांडवलाचं आलं मित्रांनो, हे सगळं केलं पण आता त्याला भांडवल किती लागू शकतं. जर आपल्याला न्यू स्टार्टअप करायची इच्छा आहे, आपल्याला पण आयडिया नाही आहे, तर हा बिझनेस तुम्हाला एकदम उत्तम आहे. शेतीपूरक बिझनेस आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये जनावरं आहेत आज, त्यांना हे फीड लागतंच. तर हे फीड आणायचं आहे कुठून, कसं आणायचं आहे. ज्यांचं की स्वतःचे गोटे आहेत मोठे मोठे जे की बाहेरून घेत आहेत आणि त्यांनी जर हा बिझनेस चालू केला छोट्या प्रमाणामध्ये समजा 50 किलोचा, तर त्यांचा नक्कीच प्रॉफिट रेशिओ वाढणार आहे. तर त्यांनी हा विचार करण्याची बाब आहे. त्यांनी जर बाहेरून ते फीड घेत असेल तर हे फीड ते घरीही आपल्याच घरी बनवू शकता छोट्या मशीन घेऊ. हा बिझनेस तुम्ही मात्र 1.5 लाखपासून चालू करू शकता. तुम्ही आमच्या कंपनीला व्हिजिट करा. पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये इंद्रायणी कॉर्नरला आपली कंपनी आहे. इथं व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे पुरेपूर माहिती असेल, कोटेशन असतील, इथं आल्यावर तुम्हाला मशीनचे डेमो असतील, मशीनचे क्वालिटी असतील, हा सगळं बघायला मिळेल. तुमच्या जागेवर हा पूर्ण मशीनचं यंत्रसामग्री लावणे, त्यातून पूर्ण असे गोळी पेन काढून दाखवणे, ही पूर्ण जबाबदारी आमची राहते. आणि प्लस आपण मार्केटिंग असेल त्यामध्येही तुम्हाला मदत करतो. बॅग प्रिंटिंग असेल, म्हणजे इव्हन रॉ मटेरियल पासून तुमचं पॅकेजिंगपर्यंत हा पूर्ण बिझनेसची सायकल कशी असणार आहे आणि कसा चालवायचा आहे, इन फ्युचरमध्ये पण कसा चालवायचा आहे आणि एक्सपान्स वाढवायचा असेल तर पण आपण मदत करतो की कसा वाढवायचा आहे तुम्हाला बिझनेस. पूर्ण गोष्टी तुम्हाला इथं व्हिजिट केल्यावर पण मिळतील, या व्हिडिओमध्ये पण मिळतील. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा क्युरी असेल, काही प्रश्न असतील मनात, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. आपण तुमची कधीही सेवा करू. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा आणि नक्कीच हा बिझनेसमध्ये उतरा. थँक्यू, धन्यवाद.